कोणी मला माझे राम भेटवा हो, कोणी मला माझे राम
करंजकर साहेब, करंजकर साहेब आहेत का? हा, तुम्ही जय गुरुदेव सर. प्रदीप जी. जय गुरुदेव. हा, आता आपण हायलाइट करून सुरू करा तुम्हाला स्वतः आणि मला, आणि सुरू करा. तुमचं नेट कमी आहे का? थोडा आवाज डिस्टर्ब होतो तुमचा. मी दुसऱ्या लाईनवर येतो. दुसऱ्या म्हणजे फोनचं नाही नेटचं कनेक्शन थोडं. नाही, आता जवळ घेतलाय. येतोय का आता? येतोय. हा, येतोय. आता येतोय. थोडं जवळ घेतलंय मी आता. हो हो. नेटचं पॉवर बरोबर आहे ना? स्पीड बरोबर आहे का? म्हणजे 2-3 नेट्स आहेत, मी बघतो. नाही, आता कनेक्टेड आहे व्यवस्थित. हा, प्रॉब्लेम आला तर सांगा मला. येस येस येस. सुरू करा तुम्ही. म्यूट ऑन करा. वाघ सर तुम्ही पण नाही आहे जरा. हा, तुम्ही आहे का? अनम्यूट करा. चला का ताई. हा, सुरू करा. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा दुसरा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. मी स्क्रीन शेअरिंग सुरू करतो. नमस्कार. आज आपल्या या सत्राला आवाज येतोय का आता? हो हो. आज आपल्या या सत्राला काही विशेष पाहुणे आलेले आहेत किंवा अपेक्षित आहेत. त्यात डॉक्टर SP मिश्रा हे व्हाईस चान्सलर होते देव संस्कृती विश्वविद्यापीठचे हरिद्वारचे. ते माझे ह्या लिखाणाच्या मध्ये फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड होते. कारण मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे लिखाण चालू होतं तेव्हा मी बराच बावचळलेला असायचो. तेव्हा डॉक्टर मिश्रा हे स्वतः खूप आध्यात्मिक असल्यामुळे आणि देवसंस्कृतीच विश्वविद्यालयाशी संलग्न असल्यामुळे त्यांना ह्याचा खूप त्यांना ह्याची जाणीव खूप होती आणि त्यांनी त्याला खूपच एक फिलॉसॉफिकल वेनी गाईड केलं आणि मला आठवतं की त्यांनी खूपच व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आधार दिला. त्यानंतर एक डॉक्टर प्रकाश अत्रे म्हणून जॉईन झाले. संत साहित्याचे मोठे स्कॉलर आहेत ते. एक कुमार अगस्ता आनंद हे ह्यांनी आता आज जी तुम्ही फिल्म बघाल ती आणि इतर फिल्म मध्ये प्रोडक्शन मध्ये खूप मदत केलेली आहे. ते सध्या खूप नामांकित व्हिडिओ प्रोड्युसर आहेत, फिल्म ऍक्टर आहेत, टीव्ही ऍक्टर आहेत आणि प्रोड्युसर आहेत. ऑलमोस्ट 10-12 फिल्म्स त्यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. त्यांना अवॉर्ड्स पण मिळालेत. मग अनिया मिस्त्री वाघ शिकागोहून माझी कन्या, तिने सर्वात पहिले सीता शक्ती काव्य हे कॉन्सर्ट फॉर्म मध्ये प्रेझेंट केलं होतं अमेरिकेमध्ये. एक नाव मी लिहायचं विसरलो ह्याच्यामध्ये. अरुणाताई भावे, डॉक्टर अरुणाताई भावे या ठाण्याहून जॉईन झालेल्या आहेत माझ्या गेस्ट. त्या ही स्वतः सद्गुरू चिले महाराज यांच्या मोठ्या भक्त आहेत. त्यांना खूप अनुभूती आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांचे आशीर्वाद हे मी खूप मौल्यवान समजतो ह्याच्यामध्ये. एक पौर्णिमा म्हणून जॉईन होणार होते, लिंग्विस्ट आहेत. त्यांनी काल अटेंड केलं होतं आणि कुठेतरी त्यांनी असा एक कल दाखवलाय की त्यांना हे कन्नडमध्ये ट्रान्सलेट करायचंय सीता काव्य, पण अजून त्याच्याबद्दल बोलणं झालेलं नाहीये. अशा प्रकारे काही गेस्ट आलेले आहेत किंवा अपेक्षित आहेत. आभार यतीन सरांचे आणि विद्याधर करंजकरांचे. एवढं मोठा त्यांनी यज्ञ हा ऑर्गनाईज केलेला आहे. व्हॉलेंटियर्स, काल मी अपील केली होती व्हॉलेंटियर्स करता, तर शलाका चौथाई ताईंनी व्हॉलेंटियर केलं. वाचन करण्यामध्ये मला आज मदत करतील. आणि प्रीती देशपांडेंनी व्हॉलेंटियर केलं की ते काही काव्य यातले गाणी म्हणतील सुद्धा, गीत. आणि उद्याच्याच सत्रामध्ये त्यांचं एक गाणं आपण सादर करणार आहोत. तर असे अजूनही व्हॉलेंटियर्स स्वागत आहे. मला मुख्य म्हणजे एक 2-3 ऑब्झर्वंट लिस्नर्स पाहिजे. ते कशा करता की टू स्पॉट एनी सिमिलॅरिटीज विथ योग वशिष्ठ और अदर वर्ड्स. कारण मी सांगितल्याप्रमाणे आपला जो एक मध्ये उद्यान प्रसाद मध्ये हे झाला कार्यक्रम, त्याच्या आदल्या दिवशी मी तयारी करताना करंजकर साहेबांचं ते छोटं संक्षिप्त योग वशिष्ठ वाचलं होतं आणि ते वाचल्यावर थोडासा मी सतर्क झालो, कारण त्याच्यामध्ये काही छान विषय दिलेले आहेत
आणि ते विषय सीताशक्ती काव्याशी साम्य धरतात, काही काही ठिकाणी, सगळीच ठिकाणी नाही. आणि ते विषय वसिष्ठ मुनींनी श्रीरामांना सांगितले. आणि सगळं काव्य हे पूर्णपणे प्रकाशित झाल्यावर एक 8-9 वर्षानंतर मला प्रस्फुटित काव्य जाणवलं आतून येताना. सीतेने असं सांगितलं की 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू श्रीराम आणि मी हे विविध विषयांवरती जीवनासंबंधी अध्यात्म विषयी खूप गहन चर्चा करायचो, असं तिने सांगितलेलं आहे. आणि त्याच चर्चेच्या आधारे मी आज लवकुश जे मला प्रश्न विचारतायत, बालप्रश्न, त्यांची उत्तरं देऊ शकते, असं तिने नमूद केलेलं आहे. तर हे मी ते लिहून विसरून गेलो होतो. 2009 मध्ये लिहिलं होतं. 2000 मध्ये पुस्तक पब्लिश झालं, 2009 मध्ये ते तिने काय सांगितलं ते लिहिलं. आणि परवाच्या दिवशी एकदम जाणीव झाली त्याची, अरे बापरे, असं एक काव्य तिने दिलं होतं. मग मी ते काढलं आणि मग मी म्हटलं, अरे बापरे, ह्याच्यामध्ये कदाचित काहीतरी आहे की जे योग वासिष्ठ गुरुजी महर्षींनी सांगितलं रामाला, ते थोडंसं ट्रान्सफर झालं असेल की काय सीतेला, आणि तिने मध्ये थोडंफार ट्रान्सफर केलं की काय लवकुशला, असा एक छोटासा माझ्या मनामध्ये विचार आहे. तर ऑब्झर्वंट म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा, हे सीता काव्य चालू असताना कुठेतरी तुम्हाला जर काही साम्य सापडलं तर हा विषय तिथे पण आहे, पण वेगळ्या पद्धतीने घेतला गेलाय किंवा सिमिलर पद्धतीने घेतलाय, तर जरूर त्याच्याबद्दल आपली जेव्हा चर्चा होईल तेव्हा ते मांडा. कलाकारताई पण त्यासाठी तुम्हाला हे करतील, त्यांचं लक्ष फार बारीक असतं. हो 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 हो, माहितीये. पण त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसचा एक मोठा हे समजेल आपल्याला, दुवा मिळेल. कारण मी स्वतः थोडस त्याच्याबद्दल म्हणजे हे असो, क्युरियस असतो की नेमकं काय प्रकार चाललेला आहे, कसा काय चाललेला आहे, हा प्रोसेस समजत नसतो बरेचदा. तर ह्याच्यामध्ये दुवा होईल. सुरू करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री सीताशक्ती नमः. आधी वंदू श्री गणेशा, सकल जणांचा परमेशा, नित्य भक्तांची करी रक्षा, सिद्धिविनायका. नमन करीतो सद्गुरुशी, ज्ञान देई जगतासी, मम नेई पैलतिरीशी, ईश्वर चरणी. वंदोनी मग माता पिता, आपुले ते जन्मदाता, प्रतिमा असे जणू विधाता, जीवन प्रवासी. प्रणिपात हे ग्रामदेवता, स्थान आणि आत्मदेवता, साधिता या शुभमुहूर्ता, चैत्रमासी. जय जय श्री सीताराम. ओम शांती शांती शांती. सीताशक्ती काव्य सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद, याचं आज सत्र 2 मध्ये मी आपले सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतो. ते सत्र 2 सुरू करायच्या आधी सत्र 1 चा आपण आढावा घेऊया. मला आनंद आहे की शलाकाताई यांनी व्हॉलेंटिअर केलं की मी हा आढावा घेईन. शलाकाताई, तुम्ही पुढे सांगाल. 3 ते 5 मिनिटं. हो हो, नमस्कार, जय श्रीराम. कालपासून आपण डॉक्टर प्रदीपजी वाघ विरचित सीताशक्ती काव्य हा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांचे गुरु श्री सद्गुरुदत्त चिले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेला हा प्रसाद सिद्धवाणी सारखाच आहे, कारण त्यांना मराठी भाषेची फारशी पार्श्वभूमी नसताना हे सगळं काव्य पद्य ऐकून हक्क व्हायला होतं. आपल्यापैकी सर्वांना प्रभू रामचंद्रांना जीवनात घ्यावा लागलेला तो दुर्दैवी आणि दुःखद क्षण आणि तो निर्णय फक्त माहित होता, पण पुढे सीतेने हे सगळं कसं सहन केलं आणि तिला कुठून शक्ती मिळाली. तो काळ तसाही पुरुष प्रधान संस्कृतीचाच होता. स्त्रियांची दुःख, भावना, यातना अशा 4 चौघात काय कधी घरीही व्यक्त होत नसत. म्हणून आत्ता या काव्याचा उलगडा जास्त प्रभावशील वाटतोय. सीतेच्या मधुर स्मृतींनी या काव्याला सुरुवात झाली काल. तिला वनात जंगलात फिरताना जो बोध झाला त्याने हे शक्ती काव्य स्फुरले आहे डॉक्टर प्रदीपजी वाघ यांना. सत्य कर्म कैसे हो घडती, आत्मशक्तीने मिळते भक्ती, अहंकार हे बाधक असती, आत्मज्ञान ही देईल शांती. पितृवत वाल्मिकींच्या आश्रमात असताना तिला तिच्या आयुष्यातला तो शुभदिन आजही स्पष्टपणे आठवतोय, जेव्हा सीतेचा प्रभू श्रीरामांशी विवाह झाला होता. ते दोघं कोवळ्या वयाचे होते. स्त्री सुलभ भावनांचं सुंदर प्रकटीकरण या काव्यात आहे. तिचं रामाला बघून हरपून जाणं, तिच्या मनात केवळ प्रभू रामचंद्र विराजमान झाले होते आणि ती पूर्ण संगीतमय झाली होती. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी सीतेला त्यागलं. राजाची राणी वनवासात आली. तिचा काहीही अपराध नसताना तिला सोसावा लागलेला विरह कुठून आली ही तिला सहनशक्ती. तारुण्य सुलभ भावना
पतीची ओढ या भावनांनी कावरी बावरी सीता रामाची वाट पाहत बसलेली आहे. आले नाही, आले नाही, आले नाही श्रीराम. प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाचा अंकुर तिच्या पोटात वाढत असताना तिला रामाला भेटावं वाटणं किती साहजिक आहे. आपण पहिल्यांदा आई होणार या भावनेने झालेला आनंद, पण तोही व्यक्त न करण्याची तेव्हाच्या काळची पद्धत तिचा विरह काळजाचा ठाव घेतो. या काव्यातून सगळ्या दुःखांना तिच्या विरहाची जाणीव होते. तुम्ही आठवून बघा तुमचा तो काळ. आपल्या सत्रात बऱ्याच माता आहेत, त्यांना त्यांचे जर हे दिवस आठवले तर सीतेची वेदना यातना अगदी प्रकर्षाने जाणवतील. की जेव्हा तुम्हाला कळलं होतं की मी आई होणार आहे, तेव्हाच होणारं कोड कौतुक, तेव्हा मिळणारा मान, याला सीता वंचित नाही का राहिली? जेव्हा पती जवळ असावा अशी वाटणारी स्त्री सुलभ आशा, तिची काहीही चूक नसताना तिला हा दुरावा सहन करावा लागणं, या करुणायुक्त पदांनी अंगावर काटा येतो. तरीही तिला अशी आशा वाटते की त्यांना कुठून तरी कळेल आणि कळलं असेल, माझे प्रभू श्रीराम मला भेटायला येतील, आमचं बाळ येणार आहे, मला ते नक्की भेटायला येतील. त्या गेले ग मज श्रीरामाने, त्या गेले ग मज श्रीरामाने. काळजाचा ठाव घेणार आहे काव्य. त्याच्या पुढे आपण हे सेशन, पुढच्या गोष्टी, पुढची पद्य, पुढची कथा, सीतेची शक्ती, हे सगळं जाणवण्यासाठी, हे ऐकण्यासाठी मी डॉक्टर प्रदीपजी वाघ यांना हँडओव्हर करतो. शलाकाताई, नमस्कार. अहो, तुम्ही खूप सुंदर आढावा घेतला. एक 2-3 मिनिटांमध्ये 3 सर्ग, जे मोठे सर्ग होते त्या मानाने 1 तास लागला होता मला विशद करायला काल. ते तुम्ही 3 ते 5 मिनिटात त्याचा आढावा घेतला. तुमच्यामुळं, तुम्ही मला सांगितलं ना की तुम्ही स्वतः सीता आहात असं ते वाटतं. तुम्ही सीता आहात असं तुम्ही जेव्हा कल्पना कराल तेव्हा तुम्ही तिच्या भावविश्वामध्ये सगळेजण एंटर करू शकाल, प्रवेश करू शकाल. आणि तिचा जे मनातला पीळ आहे तो तर आहेच, पण त्याच्यात नंतर एक जो ज्ञान ज्योत तिच्यामधनं प्रगट होते पुढे, ते आपण पुढे हळूहळू बघणार आहोत. त्याचाही आनंद फार वेगळा आहे. तर आजचा जो प्रसंग आहे त्याचं नाव आहे कवठ फळ प्रसंग. सृष्टीबोध असं दुसरं नाव आहे. सुरुवात अशी होते त्या प्रसंगाला, लवकुश दोघे निद्रित असता, स्वप्नी रमले दोघे भ्राता. उचित अशी ही संधी साधती, प्रिय सखी नारी धर्म पुसती. पती स्त्रीला सर्वस्व बोले सीता. पती स्त्रीला सर्वस्व बोले सीता. स्वामी गुरु सखा वदे माता. नारीचे दायित्व ह्यात असे, पती अनुकूल कार्य शुभ असे. आता हे जेव्हा लिखाण झालं तेव्हा म्हटलं वा, बरं आहे की पती अनुकूल कार्य शुभ असे. पण ह्या सर्गाच्या शेवटी तुम्ही बघा, रामाने खूप कानोघडणी केली आहे पती नावाच्या जनतेची. ती तुम्ही अवश्य ऐका, खूप सुंदर आहे ते. ऐकून सार युक्त ही वाणी, पुसे सखी जे सर्वांच्या मनी. पती आकांक्षा जाणू कशी, तद्रूप कामे करावे कशी. ऐकताच गहीवरली सीता, मधुर स्मृती स्फुरली आता. कष्ट कवट फळ मिळवण्याचे, घायल हात श्री प्रभूंचे. तर जेव्हा ही सखी सीतेला हा प्रश्न विचारते की पती आकांक्षा कशी काय ओळखावी आणि त्याप्रमाणे कामे कशी करावी, तेव्हा सीतेला आपल्याच 14 वर्षाच्या वनवासातील हा एक प्रसंग आठवतो. तो प्रसंग अगदी लक्षपूर्वक ऐका. काल मी सांगितल्याप्रमाणे हा प्रसंग या पूर्ण येणाऱ्या काव्याचा पाया आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे निसर्गातले घटक आहेत ते सीतेला काहीतरी बोध देतात, काही आशीर्वाद देतात, काही जीवनाबद्दलचं सत्य सांगतात. आणि त्याच्या आधारे तिने बाकीचे जीवन तिचं जगली आहे तिकडे वाल्मिकी आश्रमामध्ये. आणि शेवटचं जे काव्य आहे परब्रह्म सहचारणी, म्हणजे ते साधारणपणे आता आपल्याला एकदम शेवटच्या सर्गामध्ये सापडेल. त्यावेळेस तुम्ही हे जर काव्य लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या काव्यात जे सगळं फाउंडेशन झालं तिच्या चरित्रात, तिच्या कॅरेक्टरचं, ते सगळं तिकडे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अगदी लक्षपूर्वक ऐका. ह्याच्यावरती मी आज जास्त वेळ देणार आहे. कदाचित मी कमी बोलीन, आपण चर्चा जास्त करू. बघूया कसं होतं ते.
कवटफळ प्रसंग, सृष्टीबोध. वनात काही दिवस लोटले. काही दिवस लोटले, घनघोर रानात मन रमले. राम लक्ष्मणाने कुटी बांधली, झाड लोट करून ती मी सजवली. दोघे कंदमूल फळे आणत, मी रुचकर बहु व्यंजन बनवत. आनंदात सर्व भोजन करीत, वनात तिघे सुखाने राहत. आता हे बघा, हे कसं लिहिलंय. 14 वर्षाच्या वनवासात ती म्हणते आम्ही सुखाने राहिलो होतो. हे नंतर ह्या प्रकाशित झाल्यावर सुद्धा अजून तिने जे काव्यात्मक गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये ते का सुखी होते हेही तिने वर्णन केलेलं आहे. फार रुचकर आहे, ते आपण नंतर कधीतरी बघू. एके दिवशी मध्यान प्रहरी, प्रभू आले कुटीत तत्परी. म्हणाले स्मित करुणी मनसी, जानकी सांगायचंय ग तुझी. पूर्वेला 2 कोस दूर कवट वृक्ष फळांनी भरपूर. गिरीवर दिसत दुरून ते ठिकाण, कवट चटणी खावी म्हणे मन. रामाची अशी इच्छा झाली की त्याला ते लांबून एक कवठाचा वृक्ष दिसलेला आहे आणि त्याला ती कवठाची चटणी खायची आहे. सीता म्हणते, मी म्हणाले इच्छा ऐकून, का न आणले फळे वेचून. प्रभू म्हणाले, अगं सीता, मार्ग तिथला कठीण होता. मार्ग तिथला कठीण होता. कसं काय कठीण होता? तर दाट बाभळीचे वन तेथे, सरपटणारे प्राणी जेथे. खोल ओढे मध्येच वाहती, म्हणून कवट आणता न येती. कठीण आहे बाबा तो मार्ग तिकडे जाणारा. तिकडे काटे आहेत, रस्ताच नाहीये जाणारा, आणि वेगवेगळे प्राणी तिकडे आहेत, तर ते कठीण आहे जाणं तिकडे. सीतेच्या मनात काय येतं? तीव्र इच्छा आली मजमनी, द्यावी की प्रभूच कवट चटणी. आणि ती विचार करते, ही कैसे पार करू ते जंगल मी, कवट फळे ती आणू कशी मी. पुढचं हे ऐका तुम्ही. ती म्हणते, दृढ निश्चय मनी मी केले, दुष्कर कार्य नाहीच कुठले. समर्पित मने करावा प्रयास, निश्चित यश येईल हातास. ह्या काव्यातली हीच गोडवा आहे की थ्रू एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स दॅट आर हॅपनिंग, ते असे जीवनाचे काही सत्य आपल्याला पटवून देतात. समर्पित मने करावा प्रयास, निश्चित यश येईल हातास. निद्रेत होते राम लक्ष्मण, ध्येय पूर्ण होते माझेच मन. एक एक शब्दाकडे लक्ष द्या. ध्येय पूर्ण होते माझेच मन. पहाट चाहूल येता लागून, तशी निघाले दीपक घेऊन. तर ह्या डावीकडच्या चित्रात तुम्हाला दिसेल की याचा एक दीपक घेऊन ती निघालेली आहे. सहजमज एक मधलं ते छोटस राहून गेलं. श्रीरामांनी दाविलेल्या दिशेने जाऊ लागले मी त्वरेने. मी थबकले थोडे चालून, बाभळीच्या फांद्या मार्गी पाहून. आता पुढे जाऊ कशी मी, कवट फळे आणू कशी मी. व्यतीत झाले करोनी विचार, मार्ग शोधिला वारंवार. तर या 2 राहिल्यात वर्सेस त्याच्यामध्ये टाकायच्या, की ती जेव्हा जाऊ लागली तर तिच्या लक्षात आलं की नाही, खरंच प्रभू रामांनी सांगितलं होतं तसं त्या वनामध्ये जायला मार्गच नाहीये. सगळ्यात बाभळीचे काटे वगैरे सगळे पडले, कुठेच जाता येत नाहीये, मार्गच सापडला होता. तेवढ्यात तिची नजर एका ठिकाणी पडली. सहजमज मार्ग एक दिसला. अचानक तिला दिसला, झुडपांच्या मध्ये जणू लपलेला. मार्ग पाहून मी चकित झाले, त्यावर नव्हते काटे कुठले. आणि तिने म्हटलं, अरे प्रभू राम नेहमी इथे फिरतात, त्यांना कसा काय ना हा रस्ता दिसला, मला बघा अचानक सापडला. आणि ते चकित का झाली, त्यावर काटेच नव्हते, एकदम स्वच्छ रस्ता होता. त्या उलट त्यावर होते मऊ गवत पाने आणि होत्या फुलांच्या पाकळ्या. झपझप पावले टाकीत मी वनाच्या अंधारात शिरले. तर तिने म्हटलं, चला आपल्याला आता रस्ता सापडला आहे. सीता म्हटली, आपण आता पुढे जाऊया. आणि आता हा जो प्रसंग आहे तो आपण एका व्हिडिओद्वारे बघूया. हा व्हिडिओ करताना माझे मित्र जे आज जॉईन झालेत, अगस्त कुमार, त्यांनी मदत केलेली आहे. आपण तो ऐकूयात. हिंदीमध्ये आहे, नंतर त्याचं वाचन शलाकाताई मराठीत करणार आहे. भोर प्रकाश नहीं फैला था, साथ ही दीपक अकेला था. दीपक ले मैं आगे चल दी, प्रभु निर्दिष्ट दिशा में जल्दी. कुछ कम हुआ निशी का अंधियारा, भोर का दिखने लगा उजियारा.
तरु पर तभी भुजंग पाया, देख उसे मन अधिक भराया। प्रभु का नाम सुमिरने लगी, मन में धैर्य की ज्योति जगी। देखा जाजो निकट खड़ी, भुजंग नहीं वह लता बड़ी। मुझे ऐसा प्रतीत हुआ कि उस लता ने मुझसे कहा, हे सीते, अज्ञानवश जो अनुभव आते, भयावह हो मन को डराते। ज्ञान प्रकाश से दूर हो जाते, सत्य से हमें अवगत करवाते, सत्य से हमें अवगत करवाते। शुरू पुनः सफर अपना। सावन मानो सुंदर सपना, वर्षा से भूमि थी भीग गई, नन्ही घास थी बिछी हुई। कोमल घास पर पग धरती, मन ही मन विचार करती। ग्रीष्म में दिखती बस यह धरती, वर्षा में कैसे घास संवरती। मुझे लगा मानो घास ही बोली, रघुवंश वधू सुन मेरी बात, सत्य का बीज रखना नित साथ। प्रतिकूल समय इसे संजोना, अनुकूल पल जब होगा अपना। सत्य का अंकुर फूट पड़ेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा। सुन संदेश मैं हुई मगन, बढ़ने की आगे लगी लगन। विशाल झरना पड़ा राह में, तीव्र वेग था जल प्रवाह में। झरने बीच एक शिला बड़ी, युगों युगों से अटल खड़ी। जल प्रहार करता था निरंतर, शिला सहे चुपचाप निज अंतर। शिला मानो जता रही थी, संदेश अपना बता रही थी। हे रघुवर प्रिया, जीवन में पग पग पर कठिन क्षण आते हैं डगडग पर। इनसे न कभी विचलित होना, धीरज न कभी अपना खोना। शांत चित्त से विचार जो करते, उचित निर्णय वही है लेते, उचित निर्णय वही है लेते। कर शिला को नमस्कार, निश्चय किया जाना पार। उलझन में थी भटक रही, पत्थर सेतु दिखा वहीं। सेतु से झरना पार किया, वन में मार्ग पा ही लिया। वृक्ष की ओर फिर से बढ़ी, बाल सूर्य अब उदित हुआ। तब मेरा मन प्रणत हुआ, उषा ने प्राची में रंग घोला। मुझे लगा सूरज मुझसे बोला, हे सीते, सुन बात ध्यान से। तूफान, आंधी, जल बरसे, जीवन में कैसी भी घटना घटे, कर्तव्य पालन से पग न हटे, कर्तव्य पालन से पग न हटे। सूर्य भगवान को नमन किया, आगे पुनः प्रयाण किया। दिखने लगा उच्च वह भूधर, घेरे हुए जिसे थे जलधर। पर्वत था वह विराट बड़ा, मस्तक ऊंचा किए खड़ा। पर्वत देख स्तंभित हुई, मन में बहुत प्रभावित भई। सदियों से वर्षा तप सह रहा था, पर्वत मानो मुझसे कह रहा था, जानकी, सत्य लगन श्रम से जो जीता, वही मानव हरि प्रीत है पाता। जो इन सुगुणों को अपनाता, वही मस्तक उठाकर चलता, वही मस्तक उठाकर चलता। मैंने अचल से कहा विनय कर, है एक कैथा वृक्ष शिखर पर। वहां पहुंचने की दो शक्ति, कर्तव्य पालन युक्त हो भक्ति। पति इच्छा पूरी करनी है, लक्ष्य प्राप्ति करना निश्चित है। मन को सबल बना ही लिया, पर्वत चढ़ना शुरू किया। चोटी पर पहाड़ की जाकर
सुखद दृश्य देखा जी भरकर। अति प्रफुल्लित हुआ मेरा मन, देख कैथे का वृक्ष सघन। कैथे का सुंदर वृक्ष बड़ा, हरा भरा सुडौल खड़ा। डाल डाल फल सुहा रहे थे, रवि किरणों से नहा रहे थे। मैं उस वृक्ष के निकट गई, फिर सविनय नतशीश भई। पति इच्छा पूर्ति के लिए वृक्ष से कुछ फल मांग लिए। कैथे का वृक्ष मंद मुस्काया, उसने मुझको यह समझाया। हे पृथ्वी सुता, स्त्री होती ममता की मूर्ति, निस्पृह प्रेम की करती पूर्ति। वह होती है वृक्ष समान, सबको करती स्नेह प्रदान, सबको करती स्नेह प्रदान। उपदेश हृदय में संजो लिया, कैथे तोड़ने का जतन किया। फल थे दूर वे स्वाद भरे, मेरी पहुंच से बहुत परे। मन ही मन पति स्मरण किया, फल दिलवाए नमन किया। प्रभु स्मरण करते ही जैसे डाली नीचे झुकी स्वतः से। प्रसन्नता से तोड़े फल, कृपा से भर गया आंचल। आवाज येत नाहीये सर तुमचा. या प्रसंगावरनं सीतेनी निसर्गातनं शक्ती घेतली आणि आता तिच्या मनामध्ये एक दृढ भावना निर्माण झाली की आता माझ्या मुलांनाही मी अशा प्रकारे सशक्त स्वरूपात मोठं करीन, जेणेकरून जधी कधी ते आपल्या वडिलांसमोर आले तर त्यांना हे लक्षात येईल की ही मुलं रघुवंशाचे ज्युएल्स आहेत, हिरे आहेत आणि राजघराण्याला शोभतील असेच मुलंही आहेत. अशा प्रकारचे एक तिच्या मनामध्ये विचार निर्माण होतो. आता हा जो प्रसंग आहे हे आपण एक दोनदा रिपीट करणार आहोत. तर पहिलं रेपिटेशन ह्या शलाकाताई करतील, याचंच मराठी जे आहे ते वाचतील. त्यांचं वाचन झाल्यावरती मी एक दोन परत थोडंसं विश्लेषण आणि निरूपण करीन आणि मग त्याच्या शेवटचा भाग पण वाचणार आहोत जो खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रसंगामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत तुमच्या मनात, तुम्हाला मी जे विचारून ठेवतोय. तिला तो मार्ग कसा काय सापडला आणि त्या मार्ग स्वच्छ कसा काय होता, हा एक प्रश्न आहे. दुसरं, ती जेव्हा कवट फळ तोडायला गेली तर अचानक डाळी स्वतःच खाली आली, ती कशी काय? या दोघांच्या प्रश्नांची उत्तरं आता शलाकाताई वाचतील, त्याच्यात बहुतेक आहेत. आपण आता शलाकाताईंकडे ऐकूया. शलाकाताई, तुम्ही वाचा आता. हो, अतिशय सुंदर आहे. इतक्या विपरीत परिस्थितीत तिला निसर्गातला प्रत्येक जड आणि चेतन पदार्थ कसा संदेश देतो, काय उपदेश देतो, त्यातून ती स्वतःला कशी धैर्यवान बनवते आणि सद्गुणी मुलं जोपासते. हॅट्स ऑफ टू यू सर, खरंच खूप छान. मी वाचते. श्री सीता उवाच, तीव्र इच्छा आली मज मनी, द्यावी की प्रभूस कवट चटणी. कैसे पार करू ते जंगल मी, कवट फळे ती आणू कशी मी. आता इथे योग वासिष्ठ सारखं आपल्याला सिमिलर आहे की इथं कवट, कवठाची चटणी हे सगळं उपमा आहे. त्याला फारसं आपण त्याच्यात न गुंतता, त्या शब्दात न गुंतता आपण त्यातला मतितार्थ लक्षात घेऊया. त्यातून तिला काय काय उपदेश मिळाला आणि तिथून तिला कुठला संदेश घेतला तिने आणि तिने कशी शक्ती मिळवली. दृढ निश्चय मनी मी केले, दुष्कर कार्य नाहीच कुठले. समर्पित मने करा या प्रयास, निश्चित यश येईल हातास. निद्रेत होते राम लक्ष्मण, ध्येय पूर्ण होते माझेच मन. पहाट चाहूल येता लागून, तशी निघाले दीपक घेऊन, तशी निघाले दीपक घेऊन. श्रीरामांनी दाविलेल्या दिशेने जाऊ लागले मी त्वरेने. मी थबकले थोडे चालून, बाभळीच्या फांद्या मार्गी पाहून. ती बाभळीच्या फांद्या रस्त्यात बघून ती थबकली. तिला तो अडचण वाटली. सुरुवातीला ती अडचणींना घाबरत होती का काय. आता पुढे जाऊ कशी मी, कवट फळे आणू कशी मी. व्यथित झाले करोनी विचार, मार्ग शोधिला वारंवार.
मार्ग शोधिला वारंवार. आपण सुद्धा बघा छोट्या छोट्या अडचणींनाच खूप घाबरतो आणि मग अशा अडचणी येत गेल्या, सद्गुरु कृपा झाली की आपल्याला मोठ्या मोठ्या अडचणींचं पण काही वाटत नाही. सहज मज मार्ग एक दिसला, झुडपांच्या मध्ये जणू लपलेला, मार्ग पाहुनी मी चकित झाले, त्यावर नव्हते काटे कुठले, त्यावर नव्हते काटे कुठले, त्या उलट त्यावर होते मऊ गवत पाने आणि होत्या फुलांच्या पाकळ्या. झपझप पावले टाकीत मी वनाच्या अंधारात शिरले, मी वनाच्या अंधारात शिरले. पहाटेचा मंद प्रकाश डोकावला, रात्रीचा अंधार अवचित सरला. अचानक एका झाडावर भुजंग दिसले, पाहून मी एकदम घाबरले, पाहून मी एकदम घाबरले. प्रभूच्या नामाचा धावा केला, मनात धैर्याची ज्योत जागली. थोडे जेव्हा निरखून पाहिले, तो भुजंग नसून लता आहे असे कळले, लता आहे असे कळले. जसा आपल्याला भ्रम होतो, आपण योग वासिष्ठ मध्ये बघतो की आपण अंधारात दोरी बघतो आणि तो आपल्याला सरपय वाटून आपल्या अंगाला घाम फुटतो आणि आपण थरथर कापतो. पण जेव्हा ती दोरी आहे असे कळल्यावर आपण स्वतःलाच हसतो आणि आपण निश्चिंत होतो. मला असे भासले जणू ती लता मज सांगत होती, मला असे भासले जणू ती लता मला सांगत होती. बघा लता काय सांगते, लता उवाच, हे सीते, हे सीते, अज्ञानात जे भयावह प्रकार अनुभवास येतात ते ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतात, ते ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतात व सत्याची ओळख देतात. केवढा मोठा संदेश आहे, केवढा मोठा उद्देश आहे. श्री सीता उवाच, पुढे सीता म्हणते, तिचं स्वगत सांगते ती, मी पुढे जाऊ लागले, श्रावणाचा तो महिना होता ना, वर्षावाने भूमी भिजली होती, कोवळ्या गवताने ती झाकली होती. कोवळ्या तृणावर पावले ठेवता मनात माझ्या विचार आला, ग्रीष्म ऋतूत दिसते केवळ धरती, सर पडल्यावर कोठून गवत अंकुरती. निसर्गातून कशी उत्पत्ती होते, कुठल्या कुठल्या गोष्टींची निर्मिती होते आणि ती कशी होते हे सिक्रेट हे तिला जाणून घ्यायचे की ग्रीष्म ऋतूत दिसते केवळ धरती, सर पडल्यावर कुठून गवत अंकुरती. तसंच आपल्या आत जे ज्ञान असतं ते कुठेही गेलेलं नसतं आणि जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्याला काही कारण घडतं. म्हणजे आपल्या आतच ज्ञान असतं, आपल्या आतच परमेश्वर असतो, पण त्याला काही कारण घडल्याशिवाय तो प्रकाशमान होत नाही. जसं की ध्यान, धारणा, सत्संगती, ग्रीष्म ऋतूतली धरती दिसते, तिच्यावर अशा प्रकारची सद्भक्तीची सर पडल्यावर आपल्यात सद्गुरु रूपी गवत अंकुरते. मज वाटे तृण मजसी बोले, मज वाटे तृण मजसी बोले. आता तृण सुद्धा तिच्याशी काय बोलतात बघा. तृण उवाच, रघुकुल स्नुषे, रघुकुल स्नुषे, आपल्या मनातील बीज जे सत्याचे जपून ठेव, प्रतिकूल समयी सुद्धा त्यास अनुकूल क्षण जेव्हा ग येईल. म्हणजे तुझं ते सद्गुणाचं जे बीज आहे तू ते रोवून विसरून जा आणि ते नक्कीच एक ना एक दिवस त्याच्यावर अशी तुझ्या अनुकूल परिस्थितीची सर पडल्यावर त्याला नक्कीच अनुकूल फळ येतील. जर तू अनुकूलच बीज रोवलं तर त्याला अनुकूलच फळ येतील. मेघराज कृपा करतील, सत्याचे बीज पुन्हा अंकुरेल आणि या जगाचे सौंदर्य वाढवेल, या जगाचे सौंदर्य वाढवेल. श्री सीता माऊवाच, तृणवचन ऐकून मोहरले मन, पुढे पाऊले टाकण्याची ओढ होती. विशाल ओढावा हे खळखळ, तीव्र वेग होते त्याच्या प्रवाही. त्या वेग जळी एक शिळा मोठी, युगानयुगे होती अटळ उभी. जलप्रहार करे निरंतर, शिळा सहे चुपचाप निज अंतर. याच्यात पण गुढार्थ आहे, लक्षार्थ आहे. शिळा सहे चुपचाप निज अंतर. शिळा जणू सांगत होती, संदेश आपला देत होती. बघा शिळा काय म्हणते. शिळा उवाच, हे रघुवराच्या प्रिये, हे रघुवराच्या प्रिये, आयुष्यात पदोपदी कठीण क्षण येतील जेव्हा, कधीच आपले मन विचलित होऊ देऊ नकोस. धैर्य आपले कधी खचू देऊ नकोस. शांत चित्ताने जे विचार करती, उचित निर्णय तेच घेती. शांत चित्ताने जे विचार करती, उचित निर्णय तेच घेती. करुणी शिळेस नमस्कार, पैलतिरी जाण्याचा केला निर्धार. काय करावे या विचारात भटकत होते मी सैरवैर. शांत चित्ताशिवाय आपण आयुष्यात कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. हा मोलाचा संदेश तिला त्या शिळेकडून मिळाला. तिच्यावर प्रवाहावर प्रवाह होत होते, प्रवाहांचे लहान मोठे दणके बसत होते, पाणी धडका मारत होतं, तरीही ती अचल
आणि अविरत होती. तितक्यात दगडी सेतू मज दिसला, कुणीवरी हा सेतू इथे बांधला. या विचारात ओढा पार केला, तेवढ्यात काहीतरी बघून स्तब्ध झाले. सकाळच्या अंधुक प्रकाशात मग एक मानवाकृती दिसली. मी त्यास नाही ओळखले, पण त्याचे कर्म मात्र जाणले. त्या माणसाने अद्भुत काम केले, मार्गावरील सारे काटे उचलले. कोण होता बरं तो? फुले पाने आणि तृण अंथरले, कठीण मार्ग जणू मज करता सोपे केले. कोण होता तो माणूस? कठीण मार्ग जणू मज करता सोपे केले. माझ्या छातीत धडधडायला लागले. कोण बरे आले हे? मी भयभीत थांबून राहिले, तोवरती आकृती अदृश्य झाली. मी क्षणभर दुविधेत पडले, पुढे जावे की नाही या विचारात अडकले. परत निर्धार करूनी चालू लागले. माझ्या मनाने हे ओळखले, या व्यक्तीने माझे हिताचे काम केले. काटे सारून मार्ग बनवला, माझे काम सोपे केले. सद्गुरू होते का ते? प्रभू श्रीराम होते का? विचार करा. बाल सूर्याचा मग उदय झाला, माझे मन प्रफुल्लित झाले. उषाने प्राचित रंग घोळीला, मज लागे सूर्य मजसी बोलला. प्रत्येक गोष्ट तिच्याशी बोलू लागली, प्रत्येक वस्तू, निसर्गातला प्रत्येक घटक तिच्याशी बोलू लागला. आणि तिने तो कसा संदेश घेतला बघा. तिला सूर्य काय म्हणतो? सूर्य उवाच, हे सीते ऐक ध्यान धरून. वादळ वारा जलवर्षा असो, आयुष्यात काहीही घटना घडो, तरीही कर्तव्याचा नेम कधी न सोडायचा. कर्तव्याचा नेम कधी न सोडायचा. सांगा बरं, सूर्य म्हणतो का आज मला कंटाळा आलाय, आज मी नाही उगवणार, किंवा मला आज उशिरापर्यंत लोळायचंय, मी नाही उगवणार, मी थोडा उशिरा येईन किंवा 2 दिवस सुट्टी घेईन. ते काय सांगतायत? कर्तव्याचं महत्व इथे सांगितलंय. श्री सीता उवाच, सूर्य देवते समी नमन केले, पुढे परत प्रयाण केले. दिसू लागला उंच तो पर्वत, ज्याच्या मस्तकी शोभे जलधर. पर्वत होता तो मोठा विराट, पर्वत होता तो मोठा विराट. मस्तक उंच धरुनी उभा, पर्वत पाहून मी स्तंभित झाले. मनात बहु प्रभावित झाले. मला वाटले जणू पर्वत माझ्याशी बोलला, पर्वत माझ्याशी बोलला. पर्वत काय म्हणतो? पर्वत उवाच, जानकी सत्य एकनिष्ठा श्रम या आधारे जो जगतो, त्याच व्यक्तीला होते परमेश्वर प्रीती प्राप्त. जो या सद्गुणांना अंगीकारतो, तोच आपले मस्तक उंच ठेवून चालू शकतो. तोच आपले मस्तक उंच ठेवून चालू शकतो. म्हणजे आपण ताठ मानेने जगू शकतो, जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि परमेश्वर प्रीती प्राप्त करण्यासाठी आपल्या अंगात सद्गुण आपण अंगीकारतो. काय आहेत ते सद्गुण? सत्य, एकनिष्ठा, श्रम या आधारे जो जगतो, तोच आपले मस्तक उंच ठेवून चालू शकतो. पुढे सीता काय म्हणते? मी पर्वतास केली विनंती, आहे एक कवठ वृक्ष तुमच्या शिखरी. तेथे पोचण्याची द्या शक्ती, कर्तव्य पालन युक्त असू द्या भक्ती. पती इच्छा पूर्ण करावायची आहे, लक्ष्य प्राप्त करणे निश्चित आहे. मनासी सबळ बनवले मी, पर्वत चढण्यास सुरू केले. शिखरावर पर्वताच्या पोहोचुनी, सुखद दृश्य पाहिले मी नयनी. अति प्रफुल्लित झाले माझे मन, पाहुनी कवठाचे वृक्ष सधन. कवठ वृक्ष मोठे सुंदर होते, हिरवेगार सोडवल होते. डहाळी डहाळीवर फळे होती शोभत, रवी किरणांमध्ये होती चमकत, रवी किरणांमध्ये होती चमकत. मी त्या वृक्षाच्या जवळी गेले, सविनय त्याच्या पाया पडले. पती इच्छा पूर्ण करण्याकरता वृक्षाकडून फळे काही मागितली आता. वृक्षाकडून फळे काही मागितली आता. कवठाचे वृक्ष मंद हसले, त्याने मजला हे सांगितले. काय सांगितले? हे पृथ्वी सुता, स्त्री असते ममतेची मूर्ती. स्त्री असते ममतेची मूर्ती, निस्पृह प्रेमाची करते पूर्ती. ती असते ग वृक्ष समान, ती असते ग वृक्ष समान, सर्वांवर करते स्नेह प्रदान. उपदेश हृदयात मी समावून घेतला, कवठ तोडण्याचा प्रयत्न केला. फळे होती ती दूर स्वादाची, लागती न माझ्या हाताशी. मनातल्या मनात पती स्मरण केले, फळे मिळू द्या हे नमन केले. प्रभूने जणू माझी विनंतीच ऐकली, माझ्या मनातली गोष्ट ओळखली. प्रभू नामाचा धावा केला, प्रभू नामाचा धावा केला. फांद्या जणू मजप्रती स्वतःच लवल्या. प्रसन्नतेने तोडिले फळ, प्रसन्नतेने तोडिली फळ, कृपेने भरली माझी ओंजळ.
कृपेने भरली माझी ओंजळ. क्षणभर माझा आभास झाला, वृक्षावरी तोच इसम बसला होता. वृक्षावरी तोच इसम होता बसला. पुष्पपर्ण जाने आच्छादून, मार्ग सुधारिला काटे सारून. पण मी तेव्हा नाही थांबले, कुटीस परतण्यात तत्पर वळले. प्रभूवर जागले असतील, चिंतित प्रतीक्षेत असतील. प्रभूवर जागले असतील, चिंतित प्रतीक्षेत असतील माझ्या. दारी येता प्रभू दिसले, त्वरित मी चरण स्पर्शिले. चरण स्पर्शिता नवल वाटले, साशंकित माझे मन झाले. दिसले प्रभू चरण चिखलांचे, पायांना दिसले तीक्ष्ण व्रण काट्यांचे. हळूच पदरातून फळे काढली, देण्यास प्रभूच्या हातात. देण्यास प्रभूच्या हातात. फळे हातात देण्यास पुढे केली, प्रभूने हात मागे लपवले. क्षणात लक्षात आले माझ्या, नयनी पाणी आले. नयनी पाणी आले. प्रभूचे हात हातात घेऊन डोळे भरून पाहिले. काट्याने घायाळ हात होते, रहस्य माझ्या लक्षात आले. लक्षात माझ्या सारे आले, अस्पष्ट आकृती स्पष्ट झाली. काटे सारून रस्ता कोणी बनवला, कोणी सेतू त्वरित सजवला. कोणी सेतू त्वरित सजवला. सर तुमचा आवाज नाही येते. खूप सरूतपणे वाचलंय तू शलाका. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे माईक ऑन असते तर मला निश्चित वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या. आणि तू ते आत्मसात करून तू म्हटलीस तसं तू सीतेच्या मनामध्ये काया प्रवेश केलास आणि हे प्रगट केलंस. मला वाटतं मला संधी दिल्याबद्दल. हा नाही, अशी संधी परत तू घे. अजूनही लोकांना माझं आव्हान आहे, अशी संधी तुम्ही पण घ्या. आता मी परत एकदा वाचत नाही, कारण मला वाटतं शलाकाने फारच सुंदर वाचन केलेलं आहे आणि त्याच्यातनं सगळे मुद्दे आता तुमच्या डोळ्यासमोर आले असतील. स्वतः होमवर्क म्हणून ते काव्य हा सर्ग एकदा परत वाचा. मी आता फक्त पुढे जात आहे. शलाकाने आता वाचलं, तुम्हाला आता अंदाज आला असेल की कोण आहे ती व्यक्ती जिनी तिचा मार्ग स्वच्छ केला. मी तिथून परत एकदा सुरू करतो. दारी येता प्रभू दिसले, त्वरित मी चरण स्पर्शिले. चरण स्पर्शिता नवल वाटले, साशंकित माझे मन झाले. दिसले प्रभू चरण चिखलांचे, पायांना दिसले तीक्ष्ण व्रण काट्यांचे. हळूच पदरातून फळे काढली, देण्यास प्रभूच्या हातात. फळे हातात देण्यास पुढे केली, प्रभूने हात मागे लपवले. आता गंमत बघा, त्यांचे पाय चिखलाने भरले होते आणि हात ते दाखवायलाच तयार नव्हते. फळे हातात देण्यास पुढे केली, प्रभूने हात मागे लपवले. क्षणात लक्षात आले माझ्या, नयनी पाणी आले. प्रभूचे हात हातात घेऊन डोळे भरून पाहिले. काट्याने घायल होते हात, काट्याने घायल हात होते, रहस्य माझ्या लक्षात आले. लक्षात माझ्या सारे आले, अस्पष्ट आकृती स्पष्ट झाली. काटे सारून रस्ता कोणी बनवला, कोणी सेतू त्वरित सजवला. फुले पानांनी रस्ता सजला, मला सफलता त्वरित मिळाली. हे कार्य माझ्या प्रभूचे, माझ्या प्राणप्रिय परमेशाचे. आता तिच्या लक्षात आलं की तिला जो रस्ता सापडला आणि तिला वाटलं अरे हा प्रभू रामांना सापडला नाहीये, तसं नव्हतं. ती जर पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठून गेली होती तर तिच्या आधी प्रभू राम निघून गेले होते आणि तिच्याकरता तो मार्ग बनवत बनवत ते पार वृक्ष त्या पर्वतापर्यंत पोहोचले होते आणि तिथे जाऊन ते झाडावर जाऊन लपले. आणि जेव्हा तिने प्रयत्न केला ते फळं हातात येत नव्हती तर त्यांनी ते डाळी स्वतः खाली वाकवून तिला फळं दिली. गहीवरून आले माझे मन, चरण स्पर्श करून वृद्ध कंठाने बोलले, प्रभू ही काय दशा स्वतःची केली, माझ्यासाठी का कष्ट उचलले. प्रभूने माझे खांदे धरून मला उठून जवळ बसविले. माझ्या मनात प्रभू प्रीत उमटली, जेव्हा मृदू स्वरात प्रभू बोलले. श्रीराम काय म्हणाले, खूप शांत चित्ताने एकाग्रतेने ऐका, एक एक शब्द महत्वाचा आहे. श्रीराम उवाच, सीते, पत्नीचे परम कर्तव्य असे पतीशी एक रूप व्हावे. पतीशी एक रूप व्हावे. पती इच्छा पूर्ण करणे हे सतत लक्षात ठेवणे. मी विशेष नाही केले, केवळ तुला साथ दिली. परस्परांनी एकमेकांचे मन जपले, सतत अंतर मन जाणिले. हे फार महत्वाचा संदेश आहे की पती पत्नींनी परस्परांचे मन जपले पाहिजे.
सतत एकमेकांचे अंतर्मन जाणले पाहिजे. नुसतं साधं वरवर नाही, तर अंतर्मन एकमेकांचे जपले पाहिजे. आपल्या पतीची इच्छा जाणून पूर्ण करण्यास जे तू परिश्रम केले ना, त्याचे वर्णन करण्याकरता शब्दही आहेत अपुरे. तिने जो अथक प्रयत्न केला, त्या वनातनं ती रस्ता शोधत निघून गेली. वेगवेगळे तिला निसर्गाचे घटक भेटले, ज्यांनी तिच्याशी चर्चा केली, तिला बोध दिले, ज्ञान दिलं, पण ती कुठे हिंमत नाही हारली, अगदी वरपर्यंत आली. आपल्या पतीची इच्छा जाणून पूर्ण करण्यास जे तू परिश्रम केले, त्याचे वर्णन करण्याकरता शब्दही आहेत अपुरे. आणि इथे हे एक फार इंटरेस्टिंग वर्स आहे. पतीचेही पत्नीच्या प्रती असते असे कर्तव्य जानकी. जे इथे पतिराज बसलेले आहेत त्यांनी कृपा करून याची नोंद घ्यावी. पतीचेही पत्नीचे प्रती असते असे कर्तव्य जानकी, पत्नीची आकांक्षा जाणून तिची मनीषा घ्यावी समजून. हे मी ऐकलं आणि माझ्यातला पती नावाचा प्राणी सैरवैर झाला. अरे बापरे, हे काय झालं. मला इतक्या वेळ वाटत होतं की पत्नीनीच सेवा करायची असते, पण हे प्रभू रामाने शेवटी एकदम उलटी टांग मारून दिली. पतीचेही पत्नीच्या प्रती असते असे कर्तव्य जानकी, पत्नीची आकांक्षा जाणून तिची मनीषा घ्यावी समजून. तिचे सुखदुःख आपलेच जाणून, तिचे सुखदुःख आपलेच जाणून तत्परतेने साथ द्यावी, तत्परतेने साथ द्यावी. पती पत्नी हे रथचक्र स्वरूप, जीवन जगावे होऊनी एक रूप, जीवन जगावे होऊनी एक रूप. जय श्रीराम. अतिशय सुंदर संदेश मला तरी मिळाला ह्याच्यातनं जेव्हा. आणि हे तुम्हाला इथल्या 2-3 गमती जमती सांगतो हे काव्याचे. एक तर हे अख्खं काव्य एका बैठकीत झालेलं आहे. म्हणजे हे कधीच घडत नाही. 1 मिनिटं 2 मिनिटं ते काव्य यायचे, पण हे एका बैठकीत झालेलं आहे. 10-15 मिनिटं खाड 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 नुसतं डिक्टेशन करत करत करत, आणि नेत्रा लिहित बसली होती, मुखोद्गार जे होत होते. एका बैठकीत पूर्ण प्रसंग तो लिहून काढला गेलाय. दुसरं, जेव्हा त्याचं शूटिंग सुरू झालं तर 2 अति विलक्षण गोष्टी घडल्या ज्या अपेक्षितच नव्हत्या. एक म्हणजे माझ्या ऑफिसच्या खाली नाग निघाला. नाग होता, नागाचं पिल्लू होतं, आणि कोणीतरी तिकडे नेमकं नाग धरणारा पण आलेला होता. तर त्यांनी तो नाग धरून एका प्लास्टिकच्या बरणीत टाकला. मी तो बघितला आणि त्याला अरे म्हटलं, पहिले जरा वर ये म्हटलं त्याला घेऊन, आणि मी त्याचा व्हिडिओ घेतला. का घेतला अजून मला माहिती नाही. नंतर जेव्हा त्याचं ऍक्च्युअल शूटिंग सुरू झालं, जेव्हा त्या वृक्षाचा शॉट घेतला की त्याच्यावर भुजंग एक आहे असं तिला वाटलं, त्यावेळेस तो सुपर इम्पोज करून त्या भुजंगाचा शॉट त्या झाडावरचा आपल्याला घेता आला. ही एक विलक्षण गोष्ट घडली. दुसरी विलक्षण गोष्ट घडली, हे काव्य आधी लिहून झालेलं होतं. त्याच्यात त्यांनी जे कवट फळाचं वृक्षाचं वर्णन केलेलं आहे ते फार अद्वितीय आहे. आणि तसं वृक्ष कुठे मिळणार हो. आणि नेमकं असं झालं की माझी एक मीटिंग निघाली इथे, एक पुणे युनिव्हर्सिटी रोडवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक मॅनेजमेंट की काहीतरी आहे बघा, तिथे माझी काहीतरी एक मीटिंग निघाली. माझ्या हातात त्यावेळेस व्हिडिओ कॅमेरा पण होता, आणि त्या कॅम्पसवर एकदम ते वृक्ष होतं, आणि अगदी जसं त्या काव्यात डिस्क्राईब्ड आहे तसंच्या तसं ते वृक्ष होतं. फळांनी हजारो सहस्त्र फळं त्याच्यावरती होती. आणि त्यावेळेस नेमका सनलाईट पण असाच होता की त्याच्यात जे डिस्क्राईब केलंय की ते सूर्यकिरणांमध्ये न्हावून निघाले होते, तसं ते वृक्षाचं दृश्य होतं. आणि मी तो शॉट घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आज आपण हे लिहितोय, पण ह्याच्या प्रगटनाची तयारी ही गेले 100 वर्षापासून चालू आहे निसर्गामध्ये. कारण तो त्यांनी शॉट तयार करून ठेवलेला होता. जसं तो आपण कुठल्याही नाटक जेव्हा सेटअप करतो, ऍक्टर्स याच्या आधी ते 8 डायरेक्शनची लोक तिकडे जातात आणि ते 4-5 काय 6-7 तास तिकडे काम करतात, सगळा सेट स्टेज करतात. तसा हा सेट ऑलरेडी स्टेज केलेला होता. तसंच जो तुम्हाला तो शिळा दिसला, शिळ्याचा शॉट दिसला, तो मला न्यूझीलंडमध्ये मिळाला. तिकडे एका नदीच्या पात्रामध्ये बरोबर तसा दगड होता. त्या दगडाला 2 डोळे आहेत बघा, लक्षात तुम्ही जर व्हिडिओ बघितला त्याला 2 डोळे आहेत, अगदी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यासारखे ते डोळे होते. असे सगळे ज्या गोष्टी आहेत जणू सगळ्या क्रिएटेड होत्या, आणि फक्त ते वाट बघत होते की आता हे वेगवेगळे शॉट्स एकत्र होऊन हा व्हिडिओ तुम्हाला प्रगट होईल. तर अशा प्रकारे ह्याचं निर्मिती झालेली आहे.
आता मी असं म्हणत नाहीये की हा छान छान झालं म्हणा, पण त्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं सांगावंसं ते अवश्य सांगा. आपलं पुढचं सत्र उद्या आहे. त्यात लवकुशची बाल्य अवस्था आपण घेणार आहोत. उष्टावण आश्रमातील गोमाता हिच्याबद्दलचा एक छोटासा बोध आहे. लवकुशांचे सवंगडी कोण आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. चैत्र नवरात्र ह्या उत्सवाबद्दल बोलणार आहोत. आणि एक विलक्षण प्रसंग उद्या आहे. मंदोदरीचं आत्मरूप हे सीतेशी संवाद साधतं. अतिशय विलक्षण आहे. ह्या इनफॅक्ट काव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नाही अशा गोष्टी घडतात. मंदोदरी तिच्याशी आत्मरूपाने बोलते. विनंती अशी आहे की हा सर्ग 5 जो आहे नजरेखालून टाकून जर आलात तर अधिक लाभ होईल. आणि प्रस्तुतीकरण नंतर आपले विचार अवश्य प्रकट करावे उद्या सुद्धा. व्हॉलेंटियर्स, काल आपल्याला रोजचा आढावा घेण्याकरता व्हॉलेंटियर पाहिजे. शलाकाताई आहेतच. अजून कोणालाही व्हॉलेंटियर करायचं असेल तर आता डायरेक्टली शलाकाताईंशी जरी बोललात आणि तरी चालेल, पण नाही तर शलाकाताई माझी विनंती आहे की सध्या तुम्ही कंटिन्यू करा जोपर्यंत कोणी व्हॉलेंटियर येत नाही तोवर. आनंदाने करेन. हा, पुन्हा वाचन शलाकाताई उद्याच्याही ह्याच्यात काही पुन्हा वाचन असेल ते मी आपण उद्या डिस्कस करू काय वाचन करायचं ते. अजून कोणी व्हॉलेंटियर केलं तर त्यांना तुम्ही समावित करून घ्या. उत्साही गायन आपल्या प्रीती देशपांडेनी काल व्हॉलेंटियर केलं आणि त्यांनी एक गीत बसवलेलं आहे जे ते उद्या गाऊन दाखवणार आहेत. त्याचं उद्या फायनल आम्ही डिस्कशन करणार आहोत सकाळी. ह्या प्रकारे आपल्या ह्या सगळ्या लोकांचं पार्टिसिपेशन वाढतंय, ह्याबद्दल आभारी आहोत. अजूनही कोणाला काही व्हॉलेंटियर करायचं असेल, याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तुम्ही लोक सहभागी झालात तर तुम्हाला त्याच्यामधनं चांगला लाभ होईल. कारण तुम्हाला मग ते परत परत वाचावं लागेल, त्याच्यावर विचार करावा लागेल आणि चिंतन करावं लागेल आणि तुम्हाला स्वतः त्यातनं काहीतरी प्राप्त होईल असं मला वाटतंय. माझा फोन नंबर खाली दिलेला आहे 9881364977. नोट करून घ्या. नाहीतर करंजकर साहेबांना जरी विचारलं तरी ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता पुन्हा भेटूया उद्या. पण आता मी हे स्क्रीन शेअरिंग थांबवतोय. अजूनही कोणाला काही विचार प्रकट करायचे असतील तर अवश्य करा. सर, मी पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही तुमचा हा अमूल्य ठेवा आमच्याशी शेअर केला. तुमच्या पुरतच राहिला असतं तर कदाचित आम्हाला सीतेच्या यातना, भावना काहीही कळल्या नसत्या. एक स्त्री असून सुद्धा कळल्या नव्हत्या. ते काल आणि आजच्या सेशन मध्ये कळल्या की तिला कसं वाटलं असेल, काय असेल तिची मनोवस्था. धन्यवाद. राजाची मुलं जेव्हा वनवासी होऊन जन्माला येतात तेव्हा तिला किती ताकद मिळवावी लागली असेल. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा. आणि करंजकर साहेब तुम्हाला त्यांना हे करावं लागेल, अनम्यूट करावं लागेल. अगस्त्यजी अनम्यूट करा. हा, अगस्त्यजी आपले प्रोड्युसर आहेत, त्यांनी हे व्हिडिओ त्यांना अनम्यूट करू द्या. अगस्त्यजी आपका स्वागत है. अनम्यूट कीजिए आणि त्यांना हायलाइट करा जरा, म्हणजे ते दिसतील सगळ्यांना. कुमार, हाँ नमस्कार. सर्वप्रथम मैं आपके आभार मानता हूँ. अरे यार, आप आ गए, इतने बिजी आदमी हैं, इतने फिल्म है, वर्ल्ड फिल्म में हैं आप. फार मोठे प्रोड्युसर आहेत, ऍक्टर आहेत आजकाल ते हिंदी फिल्म वर्ल्डचे. तो नहीं बस सब आपका आशीर्वाद है सर. जो भी मुझे ज्ञान प्राप्त हुआ है और जो भी चीजें आज मैं कर रहा हूँ वो सब आपकी मेहरबानी है, आपके आशीर्वाद से सारा कुछ हुआ है. क्योंकि मैंने आप ही से सब कुछ सीखा. और आज ये जब सारी चीजें चल रही थी, आप मुझे 20-22 साल पीछे लेके चले गए. मतलब वो जो स्मृतियां हैं, मैं एक एक चीज देख रहा था और देखते देखते मैं उन स्मृतियों में खो गया. मुझे आज भी याद है, आपने अभी वो छोटे से नाग की कहानी बताई कि ऑफिस के नीचे, मैं भी उसका प्रत्यक्षदर्शी था, मैंने देखा था वो. और जब ये काव्य, इसकी रचना हुई थी और आप शूटिंग करके लाए थे, मुझे याद है, मैडम को लेके आप लॉ कॉलेज रोड, अपना लॉ कॉलेज की जो टेकड़ी है वहां लेके गए थे आप उनको सुबह सुबह. और आप ये सारा फुटेज वहां से शूट करके लाए थे और आपने बताया था कि ये देखो, इसको एडिट करना है. तो फिर हम लोग बैठे थे और उसके ऊपर काफी सारा काम किया था हमने. तो मतलब क्या बताऊं, मतलब एकदम अतीत की यादों में आज मैं खो के बड़ा अभिभूत महसूस कर रहा हूँ. और ये सारा जो सीता शक्ति काव्य है, इसकी
जो भी रचनाएं हैं जितनी भी मुझे बहुत अच्छी तरह से याद है। मैं एक बार और आपके साथ भोपाल जा रहा था, मुझे याद है, और ट्रेन में हम दोनों जा रहे थे। ये दिसंबर 1997 के आसपास की बात है, शायद दिसंबर का आखिरी हफ्ता था। और ट्रेन में जाते वक्त भी आपको एक बोध आया था और आपने उसको लिखा था। मैं उसका भी प्रत्यक्षदर्शी था। और एक और शायद अगर आप इस पूरे सेशन के दौरान जब भी होगा समय, आप यदि सुनाएंगे, क्योंकि उसका मैं भी एक तरीके से मैं भी उसका हिस्सा था, उस काव्य का, डम 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 डमरू अरे वाह! बजाते। वो बताने वाले हैं। त्रिगुण, बिल्कुल बिल्कुल। शिव जी का बताने वाले हैं जी वो। जी हाँ, बिल्कुल बिल्कुल। बहुत बहुत तो विलक्षण है वो। तो मुझे याद है कि मैं ऑफिस आया था और आपने तुरंत बोला कि जल्दी जल्दी दरवाजा बंद करो, जल्दी जल्दी करो। तो मुझे लगा पता नहीं क्या हुआ है, मतलब आप इतनी जल्दी में है क्या, मतलब कौन सी बात है। फिर दरवाजा बंद किया गया, आपने बोला कि ठीक है पेपर जल्दी लेके आओ, और आपने बोलना शुरू किया और मैंने लिखना शुरू किया। और लिखते लिखते हम लोगों ने कम से कम 10 पन्ने लिख दिए, और वो भी एक बार में ही। और वो इतनी मतलब सुंदर रचना है, मुझे आज तक याद है। और मैं आज भी आपका जिक्र करता हूँ तो उस रचना का हर जगह मैं जिक्र करता हूँ। आपके बारे में मैं कई लोगों को बताता हूँ। मैंने करण जी को भी बताया, करण राजदान जी जो प्रिया तेंदुलकर जी के पति थे, जिन्होंने रजनी सीरियल वगैरह और काफी सारी फिल्मों का निर्माण भी किया, उन्हें भी ये बताया मैंने। अखिलेंद्र मिश्रा जी को मैंने ये प्रसंग बताया, मैंने कईयों को ये प्रसंग बताया कि इस तरीके से ये चीजें हुई। और मैं अनेकों ऐसी रचनाएं हुई, और मुझे ये भी याद है कि जब इसके ऊपर गीत बन रहे थे तो वो कैसे बनते थे। और मैं खासकर, आप जब मराठी में लिख के लाते थे और उसका हिंदी में अनुवाद करना होता था, तो आप टेबल पे 1 2 3 4 ऐसे, या 1 2, मतलब उस तरीके से थाप दे दे के, और उसको लयबद्ध कैसे किया जाता था। फिर हम दोनों मिलकर उसको लिखते थे, उसका अनुवाद करते थे। तो बहुत सारी बातें हैं सर, आज एक बार में तो ऐसी बातें पूरी नहीं हो पाएंगी। मतलब इसके ऊपर मुझे लगता है कि मैं घंटों बोलता रहूंगा फिर भी ये बातें खत्म नहीं होंगी। खैर, आज मुझे बड़ा अच्छा लगा सर, आप लोगों के साथ मैं यहाँ पे सम्मिलित हुआ। मैं आप सभी का सर, आपका पहले तो आपको चरण स्पर्श मैं शुरू में करना भूल गया, लेकिन मतलब मैं इतना अभिभूत था कि मैं भूल गया, उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ। लेकिन मैं दिल से आपको अति, मतलब क्या बोलते हैं, आपको आदर देता हूँ। और जहां भी मैं जाता हूँ आपके बारे में जरूर मैं कहता हूँ कि वाग सर की देन है। मतलब उन्होंने जो भी दिया है मुझे, मैंने आज वही किया है, आज वहीं से मैंने सीखा है। तो आज मुझे बहुत अच्छा लगा सर। ये सब मैं चुपचाप सुन रहा था और उन स्मृतियों में खोया। अब म्यूट हो गए। हाँ हाँ, अनम्यूट कीजिए। म्यूटेड है। अगस्त आप म्यूट हैं सर, तुम्हाला करता येईल का त्याला? नहीं, एक मिनट। रिक्वेस्ट पाठवा, म्यूट अनम्यूट योर सेल फोन। हाँ, अब सुनाई हाँ हाँ, ठीक है। तो मैं आप सभी का बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ, और आशा करता हूँ कि आगे आने वाले दिनों में कल और परसों तो मैं शूटिंग कर रहा हूँ, तो मैं कल और परसों नहीं, लेकिन उसके बाद मैं जरूर फिर से चाहूंगा कि उसमें शामिल हूँ। बहुत अच्छे। और जी सर, बिल्कुल आप मुझे जरूर बताइएगा। और अब मुझे अब पता है कि 8 बजे से शुरू होता है, तो मैं अपने आप ही आ जाऊंगा। अगस्त जी, मैं आपका बहुत शुक्रगुजार हूँ, आपने आपका अनमोल वक्त हमारे लिए निकाला। मैं बताना चाहूंगा कि ये जो आज 101 लोग अटेंड कर रहे हैं, इन सब लोगों ने योग वशिष्ठ का अभ्यास किया है। योग वशिष्ठ जी। ये एक ग्रंथ है जिसमें वशिष्ठ मुनि ने श्री राम जी को बहुत ज्ञान दिया है। और इसका जो है सुमनताई करके हैं, उन्होंने वो ग्रंथ लिखा है संस्कृत में से, और फिर हमारे जी यतीन जोशी सर हैं, उन्होंने उसको प्रकट किया है सबके सामने। और जी कई हमारे जो श्रोतागण हैं ये उसके वाचक हैं, शलाकाताई और भी, और नहीं, ये करंसकर सर इसके संयोजक है। तो एक बहुत बड़ा जी महायज्ञ किया है इन सब लोगों ने मिलकर ज्ञान का, और बीच में उन्होंने जी अभी अपने को ये एक बहुत सुंदर स्लॉट दे दिया है कि सीता शक्ति जी काव्य को प्रकट करें।
तो ये हमारे एक बहुत बड़ी संधि है, और आपने इतने अच्छे तरीके से इसको आपकी यादें बताई, मैं इसके लिए आपका शुक्रगुजार हूँ. बहुत बहुत धन्यवाद सर. धन्यवाद. अजून कोणी आहे का बोलणार? बघा बरं, हँड्स अप, हँड मध्ये. धन्यवाद अगस्त्य जी, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. डॉक्टर शोभा पण. शोभा, त्यांना हायलाइट करून द्या. नमस्कार सर्वांना. मला हे सांगायचंय, हा खूपच अप्रतिम कार्यक्रम सुरू झाला आहे आणि इतका छान आजचा तर मला इतकं आवडलं अगदी, की म्हणजे हे कवट फल प्रसंग याच्यात सगळ्या म्हणजे एक एक घटकांना त्यांनी फारच मार्गदर्शन त्याच्यातनं आपल्याला मिळालेलं आहे. शिळा, त्याच्यानंतर बालसूर्य, धरती, पर्वत, वृक्ष, प्रत्येकाकडून एक एक शब्द अगदी इतका छान आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे. जसं की म्हणजे ती शिळा म्हणते की कुठल्याही याच्यात आपलं ध्येय कधीच आपण विचलित होऊ देऊ नका, शांत चित्त असल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. मग बालसूर्य कसा म्हणतो की कधीही कर्तव्याला नेवाला सोडू नका, म्हणजे जसा तो सूर्य नाही सोडत तसं तुम्ही पण आपल्याला सुद्धा हे रोज अटेंड करणं अगदी हा नियम बिलकुल ठरवायलाच हवा. कोणीही पण विचलित होऊ नका आणि रोज अटेंड करा म्हणते. पर्वत, एकनिष्ठा, सत्य आणि श्रम याचा आधार म्हणजे तेव्हाच ते परमेश्वरही त्याच्यावरती प्रीती करतो, जर तुम्ही तुमच्यात एकनिष्ठा, सत्य आणि श्रम हे असलं तर. आणि वृक्षाकडून सुद्धा गजब सगळं स्त्री आणि याचं वर्णन दोघांचं अत्यंत सुंदर प्रकारे केलेलं आहे. प्रेमळ आणि कशी असते ती तुलना स्त्रीची वृक्षाबरोबर आणि वृक्षाची स्त्रीबरोबर अत्यंत सुंदर. म्हणजे पूर्ण आजचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतच इतकं सुंदर केलेलं आहे की त्याला मला हे करण्याकरता शब्द नाहीये बोलायला, इतकं छान आहे. खरंच सुंदर केलं. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. उत्तम. आभारी आहे तुमच्या सुंदर. खूपच छान आहे. मी इथे माझ्या लोकांना सांगितलं, इथे इंग्लंडहून बोलतेय मी, लोकांना मी सांगितलंय, तेही लोक येणार आहेत, हळूहळू येतील, जमतील. म्हटलं तुम्ही एक ऐका किंवा तुम्ही सोडणार नाही तुम्ही. अद्भुत आहे सगळं, अद्भुत. म्हणजे मी स्वतः अचंबित होतो आणि काटा येतो अजून पण. कितीदा वाचलं तरी काटा येतो अजून अंगावरती. खूपच सुंदर आहे म्हणजे अगदी. आणि आता तुम्ही त्या अगस्त कुमारांचं ऐकलं ना, ते जेव्हा ते प्रस्फुटित होतं, ते असं झळझळ झळझळ झळ नदी वाहते तसं ते प्रस्फुटित होतं. एक प्रसंग आता आपण नंतर येणार आहे, तो त्रिगुण म्हणून. भगवान शंकर येतात ह्या मुलांचं दर्शन घ्यायला आणि तो प्रसंग अप्रतिम आहे, तो आपण नंतर घेणार आहोत. अगदी रोंगटे खडे होतात म्हणजे आता पाहिलं ना मी तो व्हिडिओ, और ती शिळा अगदी काय सुंदर डोळे आणि काय गजबचं घेतलंय व्हिडिओ सुद्धा, अति सुंदर. म्हणजे न्यूझीलंड वाला खूपच छान आहे. म्हणजे पूर्ण अगदी म्हणजे इतकं बांधून ठेवलंय, अगदी घंटा सव्वा घंटा आहे अगदी, की इकडून तिकडे काही लक्ष सुद्धा जात नाही. अगदी कॉन्सन्ट्रेशन मस्त, फारच छान, अतिउत्तम. धन्यवाद धन्यवाद. आणि मार्गदर्शन किती छान आहे त्याच्यातनं, मेसेजेस आणि पॉइंट्स घ्यायला खूपच छान आहे की आपल्या आयुष्यामध्ये असं वागायला पाहिजे. धन्यवाद. हे अतिउत्तम आहे. धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम. गजब. कोण आहे बघा? अनुसुयाताई अनम्यूट केले तुम्ही. प्रदीप सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद. चर्चेमध्ये सुद्धा अंगावर काटे शहारे येत आहेत. इतकी अप्रतिम कलाकृती आहे. काल सुद्धा अक्षरशः घळाघळा अश्रू येत होते, पण चार्जिंग संपल्यामुळे मला बोलता आलं नाही. खूपच अप्रतिम कलाकृती आहे. आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे जे महान ग्रंथ, त्या ग्रंथांवरील सीता मातेच्या या सुरुवातीच्या जो उत्तर रामायणातला भाग तुम्ही आम्हाला आता जिवंत करून दाखवताय. अक्षरशः ऋणी झालेलो आहोत आम्ही. तुमच्या ऋण फेडूच शकत नाही, इतके अपरंपार उपकार आमच्यावर झालेले आहेत. शतशः धन्यवाद प्रदीपजी. नाही, माझं काही नाहीये, हे सगळी गुरुकृपा आहे. ह्याच्याबद्दल मी बोललोय परवाच. आणि आपण आभार करंजकर सरांचे आणि यतीन सरांचे मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला ही संधी दिली आहे आणि तुम्ही तुमच्या श्रोते आम्हाला लाभलेले आहेत. धन्यवाद. मनापासून तुम्ही बोललात. धन्यवाद. खूपच छान.
मंगलाताई. जय श्रीराम. जय श्रीराम. एक मिनिट, मी माझा व्हिडिओ बंद होता. हो. जय श्रीराम. मी जय अमेरिकेतून बोलतेय. आजचं हे काव्य म्हणजे योग वैशिष्ट्याच्या वेळेस तर मी म्हणायची नेहमी की यतीन सरांच्याच प्रेमात आम्ही पडलो, ती वेळ कधी होईल आणि ती चुकायला नको. त्याच्यापेक्षा आता अजून छान वाटतं. आणि याच्यात काय झालंय, दृक्श्राव्य आहे की दृश्य पण त्यांनी दाखवलेले, तुमच्यासारख्यांचं वाचन आहे आणि स्क्रीनवर परत ते काव्य दाखवतात. या तीन ह्याने खूप मस्त इफेक्ट झालेला आहे. किती म्हणजे ते संपूच नाही असंच वाटतं. खूप खूप सुंदर काव्य आहे. आणि आजचं हे सादरीकरण पण म्हणजे आत्ताचं जे आहे ते पण खूप अगदी म्हणजे त्याची तुलनाच करत अतुलनीय असं आहे. खूप छान वाटतं. खूप सगळं आपणा सर्वांचे धन्यवाद की मी भारतापासून लांब असून पण मला हा आस्वाद घेता येतो. खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद मंगलाताई, धन्यवाद. हम्म. तुमच्यासारखे लोक जेव्हा अशा प्रतिक्रिया देतात तेव्हा उत्साह वाढतो हे खरंच आहे. कार्य पुढे नाही नेण्यात. नाही, खूप खूप म्हणजे मी पण आता लिंक सगळ्यांना पाठवलेलीच आहे जॉईन होण्यासाठी. पण खूप छान. आमची सकाळ आहे त्यामुळे आनंद पण वाटतो. ठीक आहे. मला वाटतं अजून कोणी दिसत नाहीये हँड नाही झालंय सगळ्यांना. झाले. हो. ठीक आहे, मग आता उद्या भेटूया. माझे जे गेस्ट आलेले आहेत, अगस्त सर, त्यानंतर प्रकाश अत्रेजी, डॉक्टर मिश्रा आलेत की नाही मला माहित नाही, अरुणा भावेजी, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता मीटिंग इथे मी संपवतो. उद्या भेटूया 8 वाजता. अशाच संख्येने या, वाचून या. आणि शलाकाताई तुमच्याशी मी बोलतो नंतर काय वाचन करायचं उद्या. हो. धन्यवाद. कुमारजी नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. फार सुंदर झाला कार्यक्रम. शलाकाताईंनी सुद्धा खूप सुंदर खूप वाचन छान केलं त्यांनी. थँक्यू. त्या एक्सपर्ट आहेत त्यामुळे. तर कारंजकर सरांमुळे हे सगळं घडतंय. माईक ऑफ कर. नाही नाही नाही, माझ्या मत नाही. सतत शोधत असतात काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. वागसर असेच भेटले योग वैशिष्ट्याच्या ह्याच्यामुळे भेटले. ते आपल्या ग्रुपमध्ये आले. आपल्या ग्रुपमध्ये आहेतच पहिल्यापासून ते. हो. धन्यवाद सगळ्यांचे. अगस्तजी बाकी शलाकाताई खूप छान, अप्रतिम. तो सुंदर तुम्ही वाचन केलेलं आहे ना, म्हणजे कसं झालं माहिती नाही. ते सीतेनेच तुम्हाला जसं योग वैशिष्ट्याचं तुम्ही करताय ना, तसंच ती तुम्हाला ती प्रेरणा दिलेली आहे आणि म्हणून हे तुमच्या हातून घडतंय सगळं. खरंच खरंच. हा, म्हणजे आम्ही तर खूप या गोष्टींवरती आहे आमचा विश्वास. आणि कुमार पण आला अगस्त, आणि त्याने म्हणजे यांच्या बरोबर एवढं काम केलेलं आहे. अगदी खूप या सगळ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये त्याचा हात आहे. बघितलं ना आज तुम्ही चष्मे गवा हा बघितला. ज्यांनी तो व्हिडिओ बनवला त्यांनी तो सगळी प्रक्रिया बघितली आणि ते काव्य प्रस्फुटित कसे होतात तेही त्यांनी बघितलेलं आहे. इनफॅक्ट आज मी हे झालेलं अगदी घडून येतं परमेश्वराच्या मनात असेल तर. शिवानी अभिनवेंना काहीतरी बोलायचंय. शिवानी अभिनवे तुम्हाला बोलायचंय काही? हँडरेस करा. हँडरेस केला शिवानी अभिनवे म्हणून कोणीतरी. हो. बोला. अनम्यूट करा. शिवानी ताई बोला. हो हो, येतोय आवाज? हो. जरा आवाज बोलतो. हॅलो, येतोय ना आवाज? हा, नमस्कार. हा, ऍक्च्युली खूपच छान वाटतंय. म्हणजे आतापर्यंत वाटत होतं की योग वैशिष्ट्य ऐकतोय, नॉलेज घेऊ तेवढं कमी. म्हणजे मला आता खरंच बोलता येत नाही, एवढी मी भारावून गेले हे सगळं ऐकून. सीता शक्ती काव्य ना, आपला वारसा इतका श्रीमंत आहे की आपल्याला हे थोडस मिळालं तर इतका आनंद होतो बघा. खरंच खूपच म्हणजे एवढं काही आहे. म्हणजे खरंच असं मी इतकी भाग्यवान समजते स्वतःला की इतकं छान ऐकायला मिळतंय. खरंच तृप्त वाटतंय खूपच ऐकून. तो थँक्यू. तुमचे मी खूप आभार मानते. फक्त 2 शब्द एवढेच बोलायचे. स्तुती म्हणजे किती करावी असं, म्हणजे ऐकूनच तृप्त व्हायला होतं. एवढं सुंदर काव्य आहे सीता काव्य. खूपच छान, खूपच छान. आभार तुमचे सगळ्यांचेच. शलाकाताई, करंजकर सर, यतीनजी. म्हणजे तो वाटलं नव्हतं. म्हणजे जसं यतीनजी म्हणतात आपली पाठ थोपटून घ्या, अक्षरशः असं मला असं वाटतं की शिवाय काय पुण्य केलं की सगळ्यांचा म्हणजे लाभतोय, ऐकायला मिळतंय. खरंच छान, खूप छान. धन्य वाटतंय खरंच. आणि प्रदीपजींनी हा ठेवा आपल्याशी शेअर केला ते खूप महत्वाचं आहे. खरंच असं ज्ञान असंच
ज्ञान प्राप्त होईल ईश्वरचरणी प्रार्थना. बस एवढंच. थँक्यू. आभारी आहे मी सगळ्यांची. जय श्रीराम. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. ठीक आहे, आता हळूहळू साइन आउट केलं तरी चालेल. मी थोडा वेळ हो. थांबणार आहे, जस्ट बघायला कोणी अजून 1-2 जणांनी हँड रेज केले. करा ना. मग मी आहे तेच, बोला ना. जोशी. हा बोलायला सांगा त्यांना. काय माधुरी ताई नाही करा. माणसाने बिस्किट आणले. माधुरी जोशींना हे करा, अनम्यूट करा. माधुरीताई तुम्ही हा. unmute आहात. बोला बोला. नमस्कार सर. म्हणजे खूपच छान आहे तुमचं काव्य आणि प्रेझेंटेशन. खूप असं एकदम टचिंग होतं. एकदम ते सगळं दृश्य डोळ्यात उभं राहतं. सीता कशी जंगलात राहिली असेल, तिने कशाला तोंड दिलं असेल, काय काय शिकली असेल. आजपर्यंत उर्मिलेच्या बद्दल एक महाकाव्य हिंदीमध्ये आहे, शाडो काय चाललंय? पण सीतेच्या बद्दल कैरीच खाल्ली आपण. तिचा मानसिक प्रवास संपली आता जेवढी हे सगळं आता तुमच्या घरातून आवाज येतो काय का, लागलं तर माधुरीताई? आवाज मी आले. चित्रित झालंय आणि दिसलंय आणि लिहिलं गेलंय. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद माधुरी ताई. गीता माळींना बोलायचं वाटतं. बघा बघा. हो, गीताताई unmute. नमस्कार सर. वाघ सर. नमस्कार. कुणाचं? गीता माळी. नाही गीतामाईचं नाही केलं. हा, गीता माळींनाच बोलायचं. हा हॅलो. हा बोला. नमस्कार वाघ सर. नमस्कार. पहिली गोष्ट, योग वशिष्ठ ग्रंथ माहिती नव्हता, यतीन सरांमुळे कळला. आणि शलाकाताईंनी दुपारचं वाचन ठेवलं, त्यामुळं आमचा योग वशिष्ठ ग्रंथ वाचून झाला. त्याबद्दल शलाकाताईंचे पण धन्यवाद. पण असं म्हणतात की संसार चालवायचा तर रथाची 2 चाकं पाहिजेत, मग ते नवरा आणि बायको. मग मला असं वाटतं की आम्ही श्रीरामांना ऐकलं होतं आणि सीतामाईंना ऐकायचं राहिलं होतं, तर हे रथाचं दुसरं चाकही त्याबरोबर आणि त्याच्या मागोमाग आलं. मग यतीन सरांचे किती आभार मानावेत. आणि त्या श्रीरामांच्या बरोबर सीतामाईंनी आपल्या बरोबर यावं. आणि आमच्यासारख्या आता आधुनिक विचाराच्या स्त्रियांसाठी नवरा काय असतो किंवा नवऱ्याला कळेल की बायको काय असते. आणि हे आता किती वर्ष झाली या गोष्टीला नाही माहिती मला, म्हणजे हा रामप्रभू आणि सीतामाईंचं चरित्र हे सगळं. पण त्या काळात सुद्धा हे असं होतं की पतीनंही पत्नीची काळजी घ्यावी. आणि हे सगळे जे तुम्ही पॉइंट सर बोललात, किंवा ते चटणी खावीशी वाटली आणि त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. एका कवठाच्या चटणीसाठी सीतामाईंनी किती प्रयत्न केले. मग आता आपण काय करतोय का त्यातलं 1% तरी? आणि तिच्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून प्रभू श्रीराम काट्यात आणि चिखलात गेले. दोघांची साथ होती ती. आणि सर खरंच आम्ही फळाला आलो, म्हणजे आमचा जन्म सार्थकी झाला असं आम्हाला फार वाटतं. हे आमच्यासारख्यांना तर कधीही शक्य नव्हते की रामाचं इतकं मोठं चरित्र ऐकणं, योग वशिष्ठ आम्ही ऐकणं किंवा वाचणं. आणि त्यानंतर सीतामाईंचं काव्य म्हणजे अगदी दुधात साखर आणि आमची 5ही बोटं तुम्ही आज तुपात घातली. खूप 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 याच्याकरता खरे आभार आपण यतीन सरांचे आणि करंजकर सरांचे. यतीन सरांना तरी काही मी तर मनपूर्वक आभार होतो. परवा म्हणजे मला माहित नसताना मला एकदम योग आला त्यांच्या बरोबर बसण्याचा स्टेजवरती. ते होते, सुमनताई होत्या आणि मी स्टेजवरनं बोलूनही दाखवलं होतं की मला तर ते तिकडे अशी एक ऊर्जा जाणवत होती त्या स्टेजवर ह्या मोठ्या व्यक्तींची. आणि मी भारावलं होतं त्यावेळेस खरं. तर त्यांची आभार आपण मानूया. धन्यवाद. एक मी फक्त ऍड करते की करंजकर सरांची आमची ओळख फक्त 15 दिवसांपूर्वीची. आणि करंजकर सर म्हणजे फक्त आपल्या योग वशिष्ठ ग्रुपवर आलेलं होतं की कुणाचे काय अनुभव असतील ते शेअर करा. तर मी करंजकर सरांना म्हटलं असं असं माझ्या मिस्टरांना असे गुरुकृपेमुळे असे काव्य आलेले आहेत, तर ते सांगितले तर चालतील का? आणि करंजकर सरांचा फोन की अरे मी तुमच्या घरी येतोय, म्हणजे आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का
म्हणजे ही व्यक्ती म्हणजे मूर्ती लहान आहे करंजकर सरांची, पण कीर्ती खूप महान आहे. महान कीर्ती, म्हणजे खरंच. मी फेसबुकवर पण Great, लिहिलेलं great. आहे Great की personality. आजवरच्या आयुष्यामध्ये इतक्या सच्च्या दिलाचा तन मन धनाने समाजासाठी काम करणारी ही पहिली व्यक्ती आम्हाला भेटलेली आहे. नाही खरं आहे. त्यांचं कौतुक केलं की ते नाही, तोंड नाही, बंद धन्यवाद. करतात, mute on करून टाकतात. मला वाटलं ती बायको आता असं म्हणाली, इतक्या सच्च्या दिल्याचा नवरा पण नाही मिळालेला आहे. तो माझी कुठल्याच बायको तर बायकोचा बसली नसतो. बाजूला. माझी कुठल्याच बायको बायकोला मिळालेला नसतो तो असा सज्जन. दुसऱ्याचा. चला ठीक आहे. ठीक आहे. ओके, चालेल. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. हा. उद्या भेटूया. मीटिंग अजून एंड करू नका, मला थोडं नाही. बघायच्यात काही गोष्टी. ओके. हा, बाकी सगळ्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. माझे चॅट्स एकदा मी- बघून घ्यायचे, कोणी मी काही उद्या फोन विचारलं. करते सर. मी मीटिंग तुम्ही निघा हो. सगळ्यांनी निघाल तरी चालेल. हम्म. ठीक आहे. झालं, सगळं ओके झालं. आता सुटतो मी.